सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर पोलीस ठाण्यातील सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात 2 महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद केलाय। उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश मनोज जोंधळे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशिक परिसरात वावरत आहे। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी फाटा येथे सापळा लावला। त्यात आरोपी सिद्धेश मनोज जोंधळे वर्ष 34 राहणार रामदास स्वामीनगर तारानिवास टाकळी रोड नाशिक याला ताब्यात घेण्यात आलाय। पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। तपासात आरोपी विरुद्ध यापूर्वीही भारतीय हत्यार कायद्याच्या गुन्हे दाखल असल्याचं समजतंय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, मनोज परदेशी, पोलीस हवालदार अतुल पाटील, प्रकाश महाजन अशांनी केलेली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।